हाय फ्रेंड्स, रेसिपी तुमच्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अगदी झटपट तयार होणारे तिळाचे लाडू तेही कुकरच्या मदतीने कसे बनवायचे ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। तसेच याचे परफेक्ट प्रमाण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवून ही कढई गरम करून घेऊया। कढई गरम झाल्यानंतर या ठिकाणी मी 1 ग्लास तीळ घेतलेले आहे। हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम लो करून आपण हे तीळ भाजून घेऊया। भाजताना आपल्याला तीळ करपणार नाही याची काळजी घेत सारखं तिळाला हलवत खमंग असे भाजून घ्यायचे आहे। आणि आपल्याला तीळ गॅस सुरू असतानाच तीळ भाजते वेळी तिळाचा तडतड असा आवाज येतो। तो आवाज येईपर्यंत आपल्याला तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहे। आणि आवाज यायला लागला की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता येथे तीळ छान खमंग आपले भाजून झालेले आहे। आता आपण हे तीळ पूर्ण थंड होण्यासाठी एका ताटात बाजूला काढून घेऊया। तसेच आपल्याला जेवढे आपण तीळ घेतले तेवढ्याच या ठिकाणी गूळ घ्यायचा आहे। हा गूळ आपण आता एका पातेल्यात काढून घेऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। त्यानंतर या ठिकाणी मी कुकरमध्ये थोडे पाणी टाकून तो कुकर गॅसवर ठेवलेला आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्याला थोडेच पाणी या कुकरमध्ये घालायचे आहे। त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपल्याला गुळाचे पातेले या कुकरमध्ये ठेवायचे आहे आणि पातेल्यावर आपल्याला एक झाकणी ठेवायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पातेला झाकल्या जाईल अशी झाकणी त्या पातेल्यावर ठेवायची आहे, जेणेकरून वाफेचं पाणी त्या गुळात जाणार नाही। नंतर गॅस ऑन करून आपल्याला कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे आणि या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायच्या आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता येथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे। जर तुम्ही गूळ जाडसर ठेवला तर तुम्हाला एखादी शिट्टी कुकरला जास्त होऊ द्यावी लागेल, पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेच असेल मी गूळ पूर्ण बारीक करून घेतलेला होता, त्यामुळे मी 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून हा कुकर आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे। तुम्ही बघू शकता येथे तीळ पूर्ण थंड झालेले आहे। आता हे तीळ आपण पुन्हा ग्लासमध्ये भरून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या पद्धतीने अतिशय झटपट आणि खूप छान असे अप्रतिम असे लाडू या ठिकाणी आपले तयार होतात। तीळ भरून झाल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। यानंतर एक मिक्सरचे भांडे घेऊन यामध्ये आपल्याला यातील अर्धे तीळ काढून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी अर्धे तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले आणि अर्धे मी हे साईडला ठेवून देणार आहे। आणि आपल्याला मिक्सरला लावून हे तीळ तेल सुटेपर्यंत बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे याची एकदम फाईन पावडर तयार करायची आहे। तिळाची पावडर करून झाल्यानंतर आपल्याला ही पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आपण जे तीळ साईडला ठेवले होते ते तीळ यामध्ये टाकून हे दोन्हीही एकत्र एकजीव करून घेऊया। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे तीळ आणि तिळाची पावडर छान एकजीव करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे येथे आपला कुकरही थंड झालेला आहे। कुकर आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच काढायचा आहे। हा कुकर काढून झाल्यानंतर आपल्याला यावरील झाकणी काढताना झाकणीवर जे वाफेचं पाणी आलेलं असते ते पाणी त्या खालच्या पाकामध्ये पडता कामा नये, अशा पद्धतीने आपल्याला अलगद ही झाकणी वरचेवर उचलून घ्यायची आहे। बघू शकता या झाकणीमध्ये पाणी गोळा झालेलं आहे। हे पाणी पाकामध्ये न पडता आपल्याला ही झाकणी उचलून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यामध्ये थोडा चमचा फिरवल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा गूळ पूर्ण मेल्ट झालेला आहे आणि याचा पाक तयार झालेला आहे। हा गंजसुद्धा आपल्याला गरम असल्यामुळे काहीतरी पकडायला घेऊन अलगद याला आपण साईडला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये यामध्ये चमचा फिरवल्यानंतर हा पाक लगेच तयार होतो, पण तुम्ही जर गूळ जाड ठेवला असेल तर तुमचा पाक थोडासा तयार व्हायचा राहिला असेल तर काय करायचं, हेच पातेलं डायरेक्ट गॅसवर ठेवून थोडं गरम करायचं, लगेच हा गूळ मेल्ट होतो आणि याचा पाक तयार होतो। अशा पद्धतीने पाक बिघडतही नाही आणि करपतही नाही, खूप छान तयार होतो। तुम्ही बघू शकता इथे आपला पाक तयार झालेला आहे। आता आपण हा पाक थोडा थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया। तुम्ही बघू शकता पाक थोडा थंड झाला की आपल्याला लगेच या तिळाच्या बारीक केलेल्या मिश्रणामध्ये हा पाक ओतून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व तयार झालेला पाक आपण यामध्ये ओतून घेऊया आणि नंतर हे मिश्रण आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकजीव करून घ्यायचे आहे। एकजीव करून तयार झाल्यानंतर याचे आपल्याला
लाडू बांधायचे आहे। अप्रतिम आणि मस्त अतिशय मऊ असे लाडू तयार होतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लाडू कसे वाटले, लाडू करण्याची पद्धत कशी वाटली तेही कमेंट्सद्वारे नक्की कळवा। चला तर हे आपण सर्व पाकासहित मिश्रण एकजीव करून घेऊया। आधी चमच्यात थोडं गरम असते, त्यामुळे आधी चमच्याच्या साहाय्याने करून घ्यायचं आणि थोडं मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताने मिक्स केलं तरी चालते। एवढं फार काही गरम नसते आणि लाडू पण छान वळल्या जातात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर आपल्याला याचे लाडू तयार करायचे आहेत। येथे आणखी एक सांगायचे म्हणजे तुम्ही या मिश्रणामध्ये 1 चमचा तूपसुद्धा घालू शकता। या तुपाने या लाडूला छान चकाकी येते। मी या ठिकाणी तूप वापरलेले नाही, पण तुम्हाला आवडत असल्यास किंवा चकाकी हवी असल्यास तुम्ही नक्की घालू शकता। तसेच लाडू वळण्यासाठी येथे मी हाताला थोडे तूप लावून घेतलेले आहे। याने सुद्धा लाडूला चकाकी येते आणि खूप छान असे लाडू आपले वळल्या जातात। हाताला मिश्रण अजिबात चिकटत नाही। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सहज लाडू वळल्या जात आहे आणि छान असे मस्त गोल गुटगुटीत लाडू आपले इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की लाडू तयार करून बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण अशाच प्रकारचे व्हिडिओज, रेसिपीज, तसे क्लिनिंगचे व्हिडिओ आणि गृह उपयोगी व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला भेट नक्की द्या। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार।